बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले. जेव्हा तुम्ही पूर्णपणे खचलेले असता आणि तरी तुमच्या चेहऱ्यावर हास्य कायम असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. जो व्यक्ती स्वतःसाठी जगतो त्याचं एक ना एक दिवस मरण असते आणि जो दुसऱ्यासाठी जगतो त्याचं कायम स्मरण असते. काही बोलायला आणि तोडायला एक क्षण पुरेसा असतो, पण काही जोडायला आणि कोणाला मनवायला सगळं आयुष्य जातं. जे शेजारी आणि नातेवाईक नेहमी वाद घालतात, भांडण करतात, असे शेजारी आणि नातेवाईक दूर असलेलेच बरे. आयुष्यात सगळ्या गोष्टींचा फायदा उचला, पण कोणाच्या मजबुरीचा नाही. जो व्यक्ती आपल्या चुकांसाठी स्वतःशी भांडतो त्या व्यक्तीला कोणीही हरवू शकत नाही. आपल्या मागे कोणी काही बोलत असेल तर बोलू द्या, कारण चर्चा तर त्यांचीच होत असते ज्यांच्यात कोणती तरी गोष्ट असते. रागात बोललेला एक शब्द तुम्ही प्रेमाने बोललेल्या 1000 शब्दांना एका क्षणात विसरायला लावतो. कधी कोणाकडून कसली अपेक्षा ठेवू नका, कारण धोका माणूस देत नाही, धोका तर माणसाच्या अपेक्षा देतात जो तो दुसऱ्याकडून ठेवतो. अहंकार त्यालाच असतो ज्याला मेहनत न करता सगळं मिळालेलं असतं. मेहनतीने सुखी होणारा समोरच्याच्या मेहनतीचा देखील सन्मान करतो. प्रेमाने भरलेले डोळे, श्रद्धेने झुकलेली मान, मदत करणारे हात, चांगल्या मार्गाने चालणारे पाय, सत्यासोबत जोडलेली जीभ, हे सगळं ईश्वराच्या आवडीचे आहे. आयुष्य जगताना इतकं लक्षात ठेवा, पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य सुधारू शकत नाही. म्हणून एकाग्र होऊन केलेली मेहनतच तुमचा वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य बदलू शकते. एकाग्र चित्ताने केलेली मेहनत म्हणजे चमत्कार असतो. दुसरा कुठलाही चमत्कार जगात अस्तित्वात नाही. ज्याला प्रत्येक क्षणाचा महोत्सव करता आला त्याच्या तक्रारी कमी असतात आणि ज्याने प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी ईश्वराचे आभार मानले अशा व्यक्तीला दुःख जाणवत नाही. इच्छा माणसाला शांत जगू देत नाही आणि माणूस इच्छांना कधी मरू देत नाही. सरळ असलेलं अवघड करणे सोपे आहे, पण अवघड असणारे सोपे करणे कठीण आहे. जो कठीण असलेलं सोपे करतो तो विशेष असतो. जे घडून गेलं आहे त्याचा विचार करणं व्यर्थ आहे आणि येणाऱ्या भविष्याची चिंता करणं हेही व्यर्थ आहे. बुद्धिमान आणि हुशार व्यक्ती वर्तमानात जगतो. प्रत्येकाला वाटतं की मला समजून घ्यावं, पण कोणीही दुसऱ्याच्या भावना समजून घ्यायला तयार नसतो. संयम आणि सहनशीलता या माणसाच्या कमजोर बाजू नाहीत, तर त्या माणसाच्या आतली ताकद आहे जी सगळ्यांमध्येच नसते. वाईट सवयी वेळेवर नाही बदलल्या तर त्या सवयी तुमची वाईट वेळ आणायला उशीर करत नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.